नागपूरच्या गिट्टीगदान परिसरातून एक अश्लील, अमानुष आणि संतापजनक घटना समोर आली होती, जी केवळ मानवी विकृतीचं नव्हे तर पाशवी वर्तनाचा कळस दाखवितो। एका घोडस्वारी प्रशिक्षण केंद्रात एका नराधमाने फक्त चोरीच केली नाही तर घोडीच्या पिल्ल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा थरकाप उडवणारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। या घटनेने प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी या प्रकरणी तपासाला गती दिली असून आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हा रिपोर्ट केवळ गुन्ह्याचा नाही तर समाजाच्या संवेदनशीलतेवर ओरखडा उमटवणारा आरसा आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक मनीषा काझीद यांनी माहिती दिली। गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 मे रोजी फिर्यादी नामे प्रमोद संपत लाडवे व 31 वर्ष यांनी येऊन तक्रार दिली होती की ते एक घोड्यांची अकॅडमी चालवतात। डिस्ट्रिक्ट इक्वेस्टेरियन असोसिएशन द हॉर्स रायडिंग टॉवर ही त्यांची अकॅडमी आहे हॉर्स ट्रेनिंग सेंटरची। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एका इस्माने चोरी केलेली होती असं त्यांना निदर्शनास आलं होतं, म्हणून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नामे सूरज उर्फ छोट्या सुंदर खोब्रागडे वय 30 वर्ष राहणार मानवतानगर आकाश किराणा स्टोअर्स जवळ गिट्टीखदान हा यांच्याकडे जे घोडी आहे एक 7 महिन्याची इरा नावाची घोडी आहे, तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करताना त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेला होता। म्हणून त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज घेऊन गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे आले होते। त्यावेळेला त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गिट्टीखदान पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी जे रॉड वगैरे चोरलेले आहेत त्याच्या अनुषंगाने 303 चा 2 प्रमाणे भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच त्यासोबत सहकलम 11 अ प्राणी संरक्षण व क्रूरता अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर आरोपीचा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने शोध घेतला असता आज रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माननीय डीसीपी क्राइम डीसीपी मदने सर, एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत आणि आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करत आहोत। या आरोपीवरती यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला 2 वेळाला तो जेलमध्ये देखील गेलेला आहे। त्याचा आम्ही पूर्व इतिहास सुद्धा पडताळणी करत आहोत। ही केवळ पोलीस केस नाही, ही आपल्या समाजाच्या मानसिकतेवर, जबाबदारीवर आणि माणुसकीवर घात करणारी घटना आहे। मुख्य जीवावर अत्याचार करणारे नराधम कोणत्याही सहानुभूतीस पात्र नाहीत। अशा विकृत प्रवृत्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। या प्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करीत आहेत।